शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी साधारण 600 वर्ष मोगलांचं राज्य या देशावरती होतं आणि त्यांच्या त्रासाने इथली जनता भयभीत झाली होती. आणि 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने सर्व जनतेला तारण करता राजा मिळाला. आमचा इतिहास सांगतो की साधारण इसवी सन 600 ते 700च्या काळात मोगलांची म्हणजेच मुस्लिम धर्मांची स्थापना ही सौदी अरेबियामध्ये झाली आणि त्या धर्माने जगातील अनेक देशावर स्वाऱ्या केल्या. आज जगामध्ये 195 देश आहेत आणि या देशापैकी 70 देश हे मुस्लिम आहेत. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या देशाच्या लोकसंख्येच्या 95 ते 100% लोकसंख्या ही मुस्लिमच आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम मुघल सल्तनतीतून त्यांनी भारतावर राज्य केलं. भारतावर साधारण 600 वर्ष राज्य होतं, तरी सुद्धा तो हिंदू धर्म संपवू शकले नाही. याचं कारण आहे छत्रपती शिवराय. शिवाजी हे केवळ नाव नाहीये, शिवाजी हा एक चैतन्याचा मंत्र आहे. रामस्तोत्र किंवा गायत्री मंत्र म्हटलं की मनाला शांती मिळते. पण शिवाजी महाराज हे नाव घेतलं की अंगामध्ये 100 हत्तीचा ताकद जागा होते. ज्याने आई वडिलांच्या वचनासाठी वनवास स्वीकारला तो कौशल्याचा राम झाला. ज्यानं आई वडिलांच्या सुटकेसाठी बंदिवासात जन्म घेतला तो देवकीचा श्रीकृष्ण झाला. ज्याने आई वडिलांच्या स्वप्नासाठी जनतेचं स्वराज्य निर्माण केलं तो जिजाऊंचा शिवबा झाला. जेव्हा शिवाजी महाराज लहान होते तेव्हा जिजाबाई त्यांना गोष्ट सांगायच्या श्रीरामांची, श्रीकृष्णांची, मंदिरांची, मंदिरातील देवतांची, भारतीय संस्कृतीची. या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराज ऐकायचे. आणि आज साधारण 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर पुन्हा उभारण्यात आलं. तेव्हा गिरिराज महाराज या भारत देशाला उद्देशून गोष्ट सांगत होते ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची. ही ताकद आहे शिवाजी महाराजांची. संत तुकाराम महाराज म्हणतात शिव तुझं नाव ठेवले पवित्र छत्रपती सूत्र विश्वासाठी. विश्व कल्याण विश्व शांती निर्माण करणारा राजा, लोक कल्याण हेच अंतिम ध्येय असणारा राजा, माणसाचा जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवत्व प्राप्त करणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवराय. यशवंत कीर्तिवंत राजा म्हणजे छत्रपती शिवराय. कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, शेतकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, स्त्रियांचा आधार म्हणजे शिवराय, दीनदुबळ्यांचा आधार म्हणजे शिवराय. आणि हे शिवराय ही ताकद अत्यंत महत्वाची आहे. आणि निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असे हे छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे. शिवाजी महाराज म्हटलं जातं की शिवतत्व. शिव शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे शौर्य, शिव म्हणजे ध्येय, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे स्वराज्य आणि शिव म्हणजे शिवराज्य. शिवाजी महाराजांची ही भक्ती, ते शिवभक्त होते. ते महादेवांची कायम पूजा करायचे. आमचा इतिहास सांगतो. अलीकडेच डॉक्टर सचिन पवार आणि शिवरायांचे शिलेदार ही कादंबरी लिहिली आहे. आणि त्या कादंबरीत एका ठिकाणी म्हणतात 1970 साली इंदिरा गांधी महाराष्ट्रात आल्या होत्या आणि आल्यानंतर त्यांनी सातारा शहराला भेट दिली. सातारा शहरामध्ये शिवाजी महाराजांचे वंशज या सुमित्रराजे भोसले तिथे होत्या. त्या त्यांना भेटल्या आणि भेटल्यानंतर त्यांनी एका बाण शिवलिंगाची दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुमित्रराजा भोसले आश्चर्यचकित झाल्या. त्यांना ते लक्षात नाही आलं आणि त्यांच्या निवासस्थानी म्हणजे जलमंदिराच्या ठिकाणी साताऱ्याला
त्या घेऊन गेल्या. तेव्हा इंदिरा गांधींनी त्या ठिकाणी बाण शिवलिंग पाहिलं. त्याला चंद्रशेखर बाण असंही म्हटलं जातं. ते शिवलिंग पाहिल्यानंतर इंदिरा गांधीचं मन भरून आलं. त्यांचे आपोआपच डोळे मिटले आणि जणू काही मनात ते सांगत होत्या, नमामि शमीशान निर्वाण रूपम विभम व्यापकम ब्रह्मवेदाय स्वरूपम. अशा शिवलिंगाचे त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांच्या सर्व चिंता दूर झाल्या. त्यानंतर ही बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कळाली आणि इतिहासकारांनी त्या शिवलिंगाचा शोध घेण्याचं ठरवलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात कुर्डुगड म्हणून एक गड आहे. या गडावरती एक साधू नियमितपणे आपल्या गुहेमध्ये त्या शिवलिंगाची पूजा करायचा आणि पूजा करत असताना तो शिवलिंगाची मनोभावी पूजा करायचा. ही बातमी चारी बाजूला पसरली होती. त्यावेळी बाजी पासलकर शहाजी महाराजांचे अत्यंत जवळचे मित्र त्या गडावरती आले होते. त्यांनी त्या साधूला भेट दिली आणि त्या शिवलिंगाबद्दल विचारलं. तेव्हा त्यांना सांगितलं की जो कुणी 12 वर्ष या शिवलिंगाची पूजा करेल त्याला राज्यप्राप्ती होईल. हे ऐकून बाजी पासलकरांनी ते शिवलिंग त्यांच्याकडून घेतलं आणि त्यावेळी शहाजी महाराज अत्यंत संकटात होते आणि ते शिवलिंग त्यांनी शहाजी महाराजांना देऊन टाकले. शहाजी महाराज काही दिवसांनी त्या संकटातून मुक्त झाले. त्यानंतर शहाजी महाराजांनी ते शिवलिंग छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. शिवाजी महाराज नित्य नियमानं त्या शिवलिंगाची पूजा करायची. असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यामध्ये होते तेव्हा ते त्यांच्यासोबत ते शिवलिंग घेऊन गेले होते. साधारण 1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर राजाराम महाराजांनी त्या शिवलिंगाची पूजा केली. राजाराम महाराज तंजावरमध्ये असताना ते शिवलिंग जिंजी किल्ल्यावरती घेऊन गेले. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर तारा राणींनी ते शिवलिंग रायगडावर आणून ठेवले आणि रायगडावरचं शिवलिंग पुढे माधवराव पेशव्यांनी शनिवारवाड्यात आणले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर ते पुन्हा शिवलिंग राजाराम महाराजांच्या समाधीजवळ ठेवण्यात आले. पण नित्य नियमानं त्याची पूजा होत नव्हती म्हणून ते शिवलिंग पुन्हा साताराच्या गादीकडे सुपूर्द करण्यात आले. आजही साताऱ्यामध्ये गेला तर जलमंदिरामध्ये हे शिवलिंग उपलब्ध आहे. तिचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला शिवरायांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराज हे अत्यंत कर्तृत्ववान राजे होते. शिवाजी महाराजांच्यावरती परमेश्वराची कृपा होती आणि परमेश्वरानं त्यांना भरपूर दिलं होतं. त्यामुळे स्वराज्य निर्माण झालं. पण शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांनाही भरपूर दिलं होतं. कुणाला काही गावे भेट दिली होती, कुणाला काही किल्ले दिले होते, कुणाला काही सोन्याची खडे दिले होते आणि काही लोकांना त्यांनी पालखीचा मान दिला होता. ही गोष्ट आहे साधारण 1676च्या काळाची. 1676 मध्ये शिवाजी महाराज जेव्हा रायगडावर होते तेव्हा त्यांना एक चिंता होती की त्यांना मुरुड जंजिरा किल्ला घ्यायचा होता आणि हा किल्ला घेणं खूप अवघड होतं. त्यासाठी त्यांनी जंजिरा किल्ल्याच्या जवळ एक पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला आणि त्या किल्ल्यावर एक किल्लेदार नेमला. त्याचं नाव होतं सुभानराव मोहिते. सुभानराव मोहिते त्या पद्मदुर्ग किल्ल्याची पाहणी करायची आणि एके दिवशी शिवाजी महाराजांना मुरुड जंजिरी किल्ला घ्यायचा मनात आलं. त्यांनी मोरवंत पिंगळ्यांना काही सैन्य घेऊन राजापूरला पाठवलं आणि राजापूरला आल्यानंतर त्यांनी सुभानराव मोहितेंना तिथे बोलवून घेतलं आणि एक योजना सांगितली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जंजिरा किल्ला घ्यायचा. त्यानंतर मोहिते साहेब आपल्या किल्ल्यात आले आणि मोहित्यांनी विचार केला की आता काय करायचं. त्यावेळी चुनी कोळवाडीचे लाई पाटील म्हणून एक तरुण मुलगा होता. तो सागरी युद्धात अत्यंत तरबेज होता आणि त्यांनी ठरवलं की या लाई पाटलांची मदत घ्यायची. त्यांनी लाई पाटलांना बोलवलं आणि सर्व काही सांगितलं आणि एका अमावस्येच्या रात्री एक छोटीशी होडी घेऊन लाई पाटील आपल्या साथीदारासह मुरुड जंजिराच्या किल्ल्याच्या दिशेने निघाले. ती होडी हळूहळू पुढे जाऊ लागली आणि होडी पुढे झाल्यानंतर सागरी पक्षी आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकत होती. जणू ती सांगत होती पुढे जाऊ नका, मरण आहे. आणि तरी सुद्धा ती होडी पुढे पुढे सरकू लागली. वाऱ्याचा वेग वाढला, मोठमोठ्या लाटा येऊ लागल्या. तरी सुद्धा त्या सागरी लाटांना चिरून ती होडी पुढे जाऊ लागली आणि त्यांच्या दृष्टिक्षेपात आला मुरुड जंजिरा किल्ला. मुरुड जंजिरा किल्ल्यावरती काही सैन्य होतं आणि ते चारी बाजूने टेहळणी करत होतं. त्या सैन्यांची नजर चुकवून ती होडी पुढे पुढे जात होती. वारा सुटला होता, लाटांचा वेग वाढला होता आणि काही वेळातच एक मोठी लाट आली आणि होडी
थोडीशी पलटली गेली आणि लाय पाटील समुद्रात पडले. तरी सुद्धा लाय पाटील पोहत पोहत त्या होडीवरती आले आणि त्या होडीवरती उभा राहिले आणि अफाट त्या लाटेकडे उभा राहून जणू तो सांगत होते, परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. आणि असं सांगत ती होडी पुढे पुढे निघाली. ती लाटा चिरत पुढे पुढे आली आणि किल्ल्याच्या जवळ आली. किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर लाय पाटील किल्ल्यावरून त्या होडीवरून खाली उतरले आणि सरासरा त्या किल्ल्यावरती चढले आणि त्यांनी शिड्या लावल्या. शिड्या लावून ते परत आले. पण हळूहळू एक प्रहर झाला, दोन प्रहर झाले, मागून येणारं सैन्य आलंच नाही. बघता बघता सूर्य उगवण्याची वेळ आली. तेव्हा लाय पाटील पुन्हा किल्ल्यावर चढले आणि त्या शिड्या त्यांनी काढल्या आणि परत गेल्या. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली आणि त्यांनी ताबडतोब लाय पाटलांना किल्ल्यावरती बोलवून घेतलं. लाय पाटील घाबरले होते. त्यांना वाटत होतं की आता योजना फसलेली आहे, आपल्याला शिवाजी महाराज काहीतरी शिक्षा देणार. तेव्हा लाय पाटील दरबारात हजर झाले, राजांना मुजरा केला आणि झालेली हकीकत त्यांनी सांगितली आणि त्यांनी विनंती केली की राजे मला शिक्षा देऊ नका. राजे हसले आणि त्यांनी सांगितलं की लाय पाटील तुम्ही शिड्या लावल्या नंतर त्या काढल्या, हे सर्वात महत्वाचं काम केलं. म्हणजे अजूनही तुम्ही ती योजना जीवन ठेवली आहे आणि हे सर्वात मोठं कार्य आहे. तुमच्या या कार्यासाठी मी तुम्हाला बक्षीस देऊ इच्छितो. मी तुम्हाला आजपासून पालखीचा मान देतो. पण लाय पाटील म्हणाले, राजे मी समुद्र दर्यावर काम करणारा माणूस आहे, मला या पालखीचं काय काम. तेव्हा राजांना ही चूक लक्षात आली. त्यानंतर राजांनी त्यांना एक जहाज बांधून दिलं आणि त्या जहाजाचं नाव ठेवलं पालखी. आजही तुम्ही जेव्हा अलिबागच्या परिसरात जाल तेव्हा तुम्हाला पालखी नावाची जहाजं फिरताना दिसतील. त्यांचे वंशज आजही देखील अभिमानानं सांगतात की राजांना दिलेला हा मान आहे. आजही जेव्हा दर्यावर तुफान येतं तेव्हा ही जहाजं त्या लाटांना चिरत पुढे जातात आणि भेल भांडाऱ्याप्रमाणे पाणी आकाशात उसळतं आणि एकच आवाज करता, जय भवानी, जय शिवाजी. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हटलं होते की हे शिवराया, तुझे विचार या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आजही घुमत आहेत. तुझे ते डोळे या सृष्टीला न्याहाळत आहेत. तुझी ती तपस्या आजही चिरंतनाला आव्हान देत आहे. तुझा तो झेंडा, तुझा तो बाजी, तुझा तो तानाजी आजही आम्हाला कुठे दिसत नाही. पण तरी सुद्धा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून एकच आवाज वाहत आहे, हर हर महादेव. हे शिवराया, युगेन युगे ही मानवजात तुझे नाव घेत राहील, फक्त पावन होण्यासाठी, पावन होण्यासाठी, पावन होण्यासाठी. एवढं बोलून मी माझे भाषण